संपूर्ण महाराष्ट्रातून बागेश्वर धामचे सर्वेसर्वा धीरेंद्र शास्त्री महाराज यांच्या हिंदू एकता यात्रेसाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांना सामील होण्यासाठी उत्साह दिसत आहे। या यात्रेचा प्रारंभ उत्तर प्रदेशातील झाशी येथून होणार आहे। त्यासाठी महाराष्ट्रातून अनेक बस व भाविक झाशीकडे रवाना होत आहेत। याच यात्रेसाठी प्रदेश संयोजक अभिजित करंजुले पाटील यांच्या नेतृत्वात अंबरनाथ येथून लोकनगरी बायपास ठिकाणाहून 6 बसेस रवाना करण्यात आल्या। यावेळी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून बसेसना झेंडा दाखवून त्यांना रवाना करण्यात आले। या कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले पाटील, ज्ञानधर मिश्रा, भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि यावेळी सर्वांनी हिंदू एकतेच्या संदेशाचा प्रसार करण्याचा संकल्प केला। या हिंदू एकता यात्रेचा उद्देश समाजात धार्मिक एकता निर्माण करणे आणि बागेश्वर महाराजांच्या मार्गदर्शनानुसार हिंदू धर्माची महत्ता आणि एकता जगभर पसरवणे हा आहे। संपूर्ण महाराष्ट्रात बागेश्वर धाम आणि बागेश्वर महाराजांच्या भक्तांमध्ये उत्साह दिसून येत आहे। त्यांची यात्रा यशस्वी व्हावी अशी आशा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले पाटील यांनी व्यक्त केली आहे। झाशी या ठिकाणी हिंदू जागरण यात्रेसाठी जात आहोत। बागेश्वर महाराज यांच्या नेतृत्वाखाली अंबरनाथ अभिजित गुलाबराव करंजुले पाटील यांच्या व्यवस्थेत ही यात्रा आपण संपन्न करत आहोत। 2 दिवसापूर्वी ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये आदरणीय मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब तसेच शाह साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक झाली। या निवडणुकीमध्ये भरघोस असं मतं मिळाली। बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है, हे अनेक वर्षापासून जो हिंदूंनी उतरलेला हा नारा आहे आणि ह्या नाऱ्याला आपण सगळ्यांनी साथ द्यायची आहे। जो हिंदू हित की बात करेगा वही इस देश पे राज करेगा। आपल्या सर्वांना आपला प्रवास सर्वांचा सुद्धा साथ हो अशी आपल्या अंबरनाथच्या शिवमंदिर भोलेनाथांच्या मी प्रार्थना करतो आणि आपण परत सुखरूप परत यावं अशी मी आपल्या सर्वांना